नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. माझा मराठाची बोल कौतुके. परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार प्रारंभ आपण केलेला आहे. या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय धृतराष्ट्राच्या आणि संजयाच्या संवादापासून प्रारंभ करतात आणि संजय आपल्या भाग्याचं वर्णन करतात की अत्यंत प्रेमयुक्त अंतकरणाने भक्तराज अर्जुनासाठी भगवंताने जे ब्रह्मरसाचं पक्वान्न तयार केलं, भाग्ययोगामध्ये ते आम्हालाही प्राप्त झालं. या बाबतीमध्ये दैव मानावं लागतं. जसं एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाण्याचं सेवन करावं आणि अकस्मात पाणी पित असताना त्याला अमृताचीच प्राप्ती व्हावी, तसं आम्हाला आणि तुम्हाला झालं की जे आडमुठी तत्व फावले आपल्याला ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मप्राप्ती या योगाने होते आहे. पण संजयाच्या या भावनेला धृतराष्ट्राने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तव धृतराष्ट्रीय म्हणितले हे न पुसो तुते. संजया, मी तुला भाग्य काय आहे आपलं हे विचारलंच नाही, किंवा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकरता कोणतं पक्वान्न तयार केलं याचाही विचार मी तुला विचारला नाही. माझा प्रश्न असा आहे, माझे आणि पंडूचे पुत्र काय करीते झाले ते मला सांग, किंवा विजयाची सांगे गुढी, बाकीच्या गोष्टी मला सांगू नको. या धृतराष्ट्राच्या शब्दावरून संजयाला धृतराष्ट्राचं अंतकरण कळालं. जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया हे जाणून तो मनातल्या मनात मोठ्याने हसला, पण मनातल्या मनात शब्द त्याने ऐकू दिला नाही. आणि तो मनात विचार करतो आहे, या प्रसंगाला म्हणजे ब्रह्मरसाचं सेवन करत असताना जर एखादा व्यक्ती आपल्या पुत्राचं स्मरण करत असेल तर त्याचा तो पुत्र मोह त्याच्या नाशाला कारण ठरतो आहे. म्हणे म्हातारा मोह नाशीला. एरवी विचार केला तर या प्रसंगाला हा संवाद खूप चांगला भरास आलेला आहे. पण काय करावं, जात्यंध पुरुषाला ज्याप्रमाणे पाहता येत नाही तसा हा प्रसंग धृतराष्ट्राला कळणारच नाही. धृतराष्ट्राचा विचार सोडून द्या, परंतु आपल्याला श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुनाचा संवाद श्रवण करायला प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःच्या मनामध्ये फार आनंदाला प्राप्त झाला. परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषाला. जे तो संवाद फावाला श्रीकृष्ण अर्जुनांचा आणि त्या आनंदाच्या तृप्तीच्या भरातून देवाचा अभिप्राय मनामध्ये जाणून अत्यंत आदरयुक्त बोलणं आता संजयाचं घडणार आहे. ज्या बोलण्यामध्ये आदर आहे, आनंदाची पूर्ण तृप्ती आहे आणि देवाचा अभिप्राय जाणण्याची शक्ती आहे, असं संजयाचं बोलणं ज्या अध्यायामध्ये येणार तो हा 6वा अध्याय आहे. ज्ञानोबाराय जेव्हा एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या कोणत्याही महत्त्वाच्या विषयाचं वर्णन करतात आणि ज्ञानोबारायांची वाणी ज्या विषयाला स्पर्श करते त्या विषयाचं महत्त्व, मोठेपणा वाढत असतो. आता या प्रसंगाला ज्ञानोबाराय 6व्या अध्यायाचा गौरव आपल्यासमोर करतात आणि ते सांगत असताना जसं क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर अमृताची प्राप्ती घडावी तसं संपूर्ण गीतेचं सार 6वा अध्याय आहे. या अध्यायामध्ये आत्मा अनात्मा यांचं पृथक्करण करणारा हा विवेक सिंधू त्याचीही पैलथडी किंवा पार आहे. किंबहुना या रूपाने संपूर्ण योगाचं ऐश्वर्य भांडारच प्रगट झालेलं आहे. आदी प्रकृतीचं विश्रांती स्थान 6वा अध्याय. शब्द ब्रह्म ज्या संबंधाने बोलत नाही, अवाच्य असणारं स्वरूप ते 6व्या अध्यायामध्ये येणार आहे. आणि विशेष रूपाने ज्या 6व्या अध्यायापासून गीता नावाची वल्ली अत्यधिक रूपाने वाढीला प्रारंभ करते आहे तो हा अध्याय 6वा. वरी साहित्याची बरवा 13व्या क्रमांकाची ओवी.
सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देवोनी, असा हा 6वा अध्याय आहे. आणि त्यातही पुन्हा तो चांगल्याप्रमाणे, काल आपण त्याचा 4 पद्धतीने विचार केला. वरी शिवाय 6वा अध्याय तर अगोदर आहेच आहे, पण तोही अध्याय सांगत असताना साहित्याच्या अंगाने, ज्यामध्ये भाषेला अलंकृत करण्यासाठी अनेक अलंकाराची योजना केली जाते, किंवा ज्यामध्ये श्रवण करत असताना आनंदाची अभिव्यक्ती होते, अशा साहित्यातले नवरस आणावे लागतात. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे अलंकारू, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये, अशी ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये प्रार्थना करतात श्री गुरूंच्या कृपादृष्टीला, की हे श्री गुरु कृपादृष्टी, माझ्या या ग्रंथामध्ये, माझा ग्रंथ एक प्रकारची पृथ्वी आहे, आणि या पृथ्वीमध्ये नवरसांचे सागर असावे, अनेक प्रकारच्या अलंकाराच्या खाणी असाव्या, आणि भावार्थाचे श्रेष्ठ असणारे पर्वतही असावे, भावार्थाचे गिरीवरू निफजवी, नवरसी भरवे सागरू, हे सगळं साहित्याच्या अंगाने सांगावं लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात 6वा अध्याय आहे, त्या साहित्याची एक व्याख्या अशी आहे, हितेन सहितम साहित्यम. जे हिताने सहित असतं त्याला साहित्य असं म्हणतात, किंवा ज्यामध्ये रस अलंकाराचा विचार केला जातो त्याला साहित्य असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात नुसतं साहित्य असावं असं नाही, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायसा, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या पाहिजे. नुसत्या बोलण्यापेक्षा त्या बोलण्यामध्ये कविता जर असेल, काव्य असेल, काव्य कशाला म्हणतात, एखादं वाक्यच आहे पण त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रसाचा आविष्कार होतो, त्याला म्हणतात काव्य. वाक्यम रसात्मकम काव्यम. नुसत्या बोलण्यापेक्षा रसात्मक रचना जर असेल तर त्याला कवित्व म्हणतात. एखाद्याची कविता आहे ट ला ट, नुसतं यमक जुळवलेलं आहे, ते चालत नाही. त्या काव्यामध्ये सुद्धा कवित्वी बरवे रसिकत्व, त्यामध्ये रसिकत्व असावं. काही शास्त्रकारांनी, साहित्यकारांनी रसाला महत्त्व दिलं, रस म्हणजे साहित्यातला रस, पण त्यातही त्यांनी शृंगारालाच रस दिला आहे, महत्त्व दिलं, बाकी रसाला ते रस मानतच नाही. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायसा. पण त्या रसिकपणामध्ये सुद्धा परतत्वाला स्पर्श करण्याची योग्यता असावी. सर्वोत्कृष्ट काव्य त्याला म्हणतात. काही अध्यात्माच्या ग्रंथामध्ये शास्त्र प्रक्रिया संपूर्ण मांडलेली आहे, पण त्यामध्ये साहित्य नाही. काही साहित्यकारांनी साहित्याचा फार मोठा पुरस्कार केला, पण त्यामध्ये अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून हित करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणजे एकाकडे एक आहे तर दुसरं नाही. शास्त्र प्रक्रिया फार चांगल्या, पण ते ऐकत असताना वृक्ष वाटतं. किंवा एखाद्याकडे साहित्य फार चांगलं आहे, पण शास्त्राच्या प्रक्रियेचा काही स्पर्शसुद्धा नाही, अशा काव्याला मोठी माणसं स्वीकार करत नाही. या बाबतीमध्ये ज्ञानोबाराय सरस आहे, की ज्यांच्या अध्यात्म ग्रंथामध्ये, या शास्त्रात अध्यात्मशास्त्राचे सिद्धांतही पेरलेले आहेत, आणि त्याचबरोबर साहित्यसुद्धा मांडलेलं आहे. जे तर साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, जैसे लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माऊली, कुलवान घरातली स्त्री असावी, तिच्याकडे लावण्यही असावं आणि सर्वोत्कृष्ट गुणांनी ते संपन्न असावी. जसा या गोष्टीचा अपूर्व संगम झाला की त्या गोष्टी दुर्लभ असतात, तसं ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या या ग्रंथामध्ये साहित्याच्या बरोबर शांतरसाची अभिव्यक्ती, शांतरसात वैराग्य प्राप्त होतं, म्हणजे साहित्यही आहे आणि त्याबरोबर शांतरसाची अभिव्यक्तीसुद्धा आहे, म्हणजे अध्यात्मसुद्धा व्यक्त झालेला आहे. म्हणून म्हणतात तो हा अध्याय 6वा, वरी साहित्याच्या बरवा सांगीजेल, साहित्याच्या बरवा सांगीजेल, साहित्याच्या अंगाने चांगला सांगितला जाईल. मनोनी परिसावा चित्त देवोनी, हा एक अर्थ झाला. साहित्याच्या अंगाने चांगला सांगितला जाईल. दुसरा अर्थ, चांगल्या साहित्याच्या अंगाने सांगितला जाईल, म्हणजे साहित्यसुद्धा आम्ही चांगलं आणणार आहे, सामुग्रीसुद्धा चांगली असावी लागते की नाही. म्हणून साहित्याच्या चांगल्या अंगाने सांगावं
किंवा चांगल्या साहित्याच्या अंगाने सांगावं. तुम्ही काय करावं, सांगिजेल म्हणून बरवा परिसावा किंवा बरवा चित्त देवनी परिसावा, असं बरवा शब्द जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केला तर त्याचे आपल्याला 4 प्रकारचे अर्थ प्राप्त होऊ शकतात. चांगल्या प्रकारे ऐका, चांगल्या प्रकारे चित्त देऊन ऐका. इथपर्यंत 6व्या अध्यायाचं ज्ञानोबाराने आपल्यासमोर गौरवाचं प्रतिपादन केलं. आता ज्ञानोबाराय या 14व्या ओवीपासून तर 21व्या ओवीपर्यंत ज्ञानोबाराय आपल्या या ग्रंथाचं आणि मातृभाषेचं, मराठी भाषेचा स्वाभिमान प्रगट करता आपल्या या ग्रंथामध्ये प्रगट होणारा मराठी भाषेमध्ये येणारा जो शब्द आहे त्या शब्दाचा व्यापकपणा किती मोठा आहे. आता या 14व्या ओवीपासून ज्या विषयाला प्रारंभ होतो की नाही, तर त्या विषयाचा सगळ्यात मोठा भाग कोणता असेल, 21व्या ओवीमध्ये येतो. तैसे शब्दाचे व्यापकपण, आम्हाला मराठी भाषेत येणारा जो शब्द आहे त्या शब्दाचा व्यापकपणा सांगायचा आहे. सांगणार काय आहेत, शब्दाचा व्यापकपणा. पण तो शब्द कोणत्या भाषेतला आहे, ज्ञानोबाराय पहिल्यांदा त्या भाषेची योजना करतात. या सगळ्या ओव्या म्हणजे मराठी भाषेचा ज्ञानोबारांनी केलेला गौरव आहे. आपण थोडासा या अनुषंगाने जर विचार केला तर जगतातल्या सगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून देवाने या जीवाच्या पाठीमागे लागलेलं पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण, याला संसार म्हणतात, या संसाराचं दुःख दूर करण्याचा देवाने प्रयत्न केला. तैसे अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. संसारासारखं फार मोठं ओझं आहे. संसार म्हणजे कोणता, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. यच्च यावत जीवाच्या पाठीमागे संसाराचं ओझं लागलं आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, मृत्यूला प्राप्त व्हायचं, आणि हे सगळं ओझं दूर करण्यासाठी देवाने विचार केला की अज्ञानजनित हा संसार आहे. या संसाराला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. जोपर्यंत हे अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत संसाराची आत्यंतिक निवृत्ती घडू शकत नाही. लयरूप निवृत्ती जीवाला अपेक्षित नाही. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. ही प्रक्रिया कायमची आपल्याला माहिती आहे. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला तर तो रज्जू ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने निवृत्त होऊ शकत नाही. आपुली अज्ञानासाठी नवता थावला किरीटी, तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खंडे निघा. 15व्या अध्यायातली ओवी आहे. आपल्या अज्ञानामुळे नसलेला संसार बलवान झाला, तो आता आत्मज्ञानाच्या शस्त्रा वाचून कोणत्याही उपायाने निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून भगवंताने परमकारुणिक होऊन अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या हृदयामध्ये असणारं ब्रह्मज्ञान प्रगट केलं आणि सगळ्या जगाला त्याचा लाभ झाला. पण अडचण नेमकी अशी आली की अर्जुनासारखा सर्वोत्कृष्ट साधक, सर्वोत्कृष्ट श्रोता, सर्वोत्तम असणारा शिष्य देवाला मिळाला. रणांगणामध्ये सुद्धा ब्रह्मज्ञान ऐकलं आणि ते अर्जुनाला फलीभूत झालं. व्यासांनी ती शब्दबद्ध रचना संस्कृत भाषेमध्ये तयार केली. पण संस्कृत भाषेचा विचार केला तर संस्कृत भाषेत असा आहे, क्रियापदाला धातू म्हणतात. एक संस्कृत भाषा अशी आहे की जिच्यामध्ये एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन आहे. बाकीच्या भाषेमध्ये तसं नाही, फक्त एक वचन आणि लगेच बहु किंवा अनेक वचन आहे. पण संस्कृत भाषेमध्ये रामः एक वचन, रामो द्विवचन, रामाहा, या रामाहा बहुवचनामध्ये 3 राम येतात आणि 300 पण येतात. बहुवचनाचा हा गौरव आहे. म्हणजे एक आहे संस्कृत भाषा ज्यामध्ये एक वचन, द्विवचन, बहुवचन, त्यामध्ये पुन्हा प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि तृतीय पुरुष. वर्तमान काळामध्ये जर एक धातू चालवला म्हणजे क्रियापद चालवलं तर एका वर्तमान काळामध्ये लट लकार म्हणतात त्याला, एका धातूचे 9 रूप तयार होतात.
आणि असे लट लकार आहे 10, त्यामध्ये सुद्धा म्हणजे एका धातूचे 90 रूप तयार होतात। जर तो आत्मनेय पदामध्ये चालला तर 90, परस्मैय पदामध्ये चालला तर त्याचे 90, आणि काही काही धातू उभय पदामध्ये चालतात। म्हणजे एका धातूचे क्रियापदाचे मूळ रूप 180 होतात, आणि जर त्याला 22 उपसर्ग लागले, त्याच्यामध्ये समजा आता प्र नावाचा उपसर्ग आहे आणि भू भवते नावाचा धातू आहे, भवती भवतः भवन्ति, भवसी भवतः भवथ, भवामी भवावह भवामह, हा वर्तमान काळामध्ये धातू चालला, सहज चालून दाखवला बरं, त्यात दुसरं काही कारण व्याकरणाचं पाठ नाही, पण धातू चालवून दाखवला। आता या भूभवती नावाच्या धातूला प्र उपसर्ग लागला, अर्थ काय होईल, प्रभवती, असे सगळे म्हणजे एक उपसर्ग लागला, आणि जर तो धातू उभयपदी असेल तर त्याचे मूळचे आहे 180 रूप। उपसर्ग फक्त एक लागला की पुन्हा 180 रूप वाढतात, 180 रुपये नाही रुपये, त्याचं रुपये वाढतात, रूप म्हणतात त्याला आणखीन 2-2 उपसर्ग लागले, 22 उपसर्ग एखाद्या धातूला लागू शकतात, किंवा कधी कधी कमी हे लागतात। म्हणजे एका धातूचे किती रूप तयार होतील संस्कृतमध्ये सांगताच येणार नाही, इतकी अथांग भाषा जगतामध्ये संस्कृत आहे, आणि त्यामध्ये सुद्धा ती क्लिष्ट आहे। क्लिष्ट म्हणजे अभ्यास केला तर काही क्लिष्ट नाही, पण सामान्य जनाचा विचार केला तर क्लिष्टच आहे की नाही। पण ज्ञानोबा म्हणतात, माझ्या गुरुदेवाने कार्य केलं, तिरे संस्कृताची गहने, तोडोनी मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे, मनोनी भलतेन येत सद्भावे नहावे, प्रयाग माधवी स्वरूप पाहावे, येतुनीने संसाराशी द्यावे तिळोदक। भाषा ही मनुष्याच्या भावना अभिव्यक्त करण्याचं साधन आहे। माता देवाचा अभिप्राय यच्चयावत कालाच्या प्रभावामध्ये संपूर्ण मानव मात्राला कळणं शक्य नाही। आता कालाच्या ओघामध्ये महाराष्ट्र प्रांतातली मराठी भाषा आहे, मग देवाने प्रगट केलेलं ज्ञान संपूर्ण मराठी भाषिकांना कळावं यासाठी त्याच श्रीकृष्ण परमात्म्याला दया आली। अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया। आणि ज्ञानोबाऱ्यांचं काय, संस्कृताची गाठी ओकलोनी ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता देवी। ज्ञानोबाऱ्यांनी हीच असणारी भगवद्गीता मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी भाषिकांकरता परमकरुणा संपन्न होऊन प्रगट केली। ज्ञानोबाऱ्यांचं कार्य असं आहे, आपण अमृतानुभवाचे पहिले 5 श्लोक जर पाहिले तर ते ज्ञानोबाऱ्यांची स्वतःची रचना आहे बरं, स्वतःची रचना आहे। यदक्षरम अनाखेयम, हे सगळं जे वर्णन आलं आहे की नाही, आनंदम अजम केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये, 5 श्लोकाचा विचार आहे, ते 5 श्लोकाची रचना ज्ञानोबा स्वतः करतात, स्वतः म्हणजे संस्कृतमध्ये सुद्धा रचना करू शकत होते। ज्ञानोबांची नुसती कृपा झाली तर जगातला निर्बुद्ध असणारा प्राणी अस्खलित संस्कृत बोलतो आहे। पैठणचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, नावामध्ये काय असतं म्हणे, काही नसतं, जसं त्या रेडेश्वराचं नाव आहे तसं माझंही नाव आहे, नावातच साम्य असं नाही। ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तोही माझाच आत्मा आहे। बाकीचे लोक मग खवळले, वा वा वेदांतशास्त्र सांगता म्हणे त्यांचा आणि तुमचा आत्मा एकच आहे। मग त्यांना ताडण केलं की तुम्हाला ताडण होईल, त्याची या ताडणे तुझं येते वेदना, आणि केलं ना ताडण। आता ज्या रेडेश्वराच्या अंगावर त्या चाबुकाचे फटके मारले तोच वळ ज्ञानोबाऱ्यांच्या अंगावर उमटला। बाकीचे लोक म्हणे गौड बंगाली विद्या आहे, पण एक असं शास्त्र आहे ज्याच्यावर बंगाली विद्येचा प्रभाव होत नाही, ते आहे वेद। तुमचा आणि या रेडेश्वराचा आत्मा जर एक असेल तर ज्याप्रमाणे तुम्हाला वेदाचं ज्ञान आहे तसं ज्ञान रेडेश्वरालाही झालं पाहिजे। तुम्हाला वेद म्हणता येतो की नाही, रेडेश्वराच्या मुखातून सुद्धा वेद प्रगट झाला पाहिजे। ज्ञानोबा म्हणले काय हरकत आहे, पण ऐका ना, वेद 4 आहे, कोणता वेद वदवायचा आहे, बोलवायचा, ते म्हणले सगळ्यात कठीण आहे ऋग्वेद, ऋग्वेद बोलला पाहिजे। आता ती ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे,
मला त्याकरिता दृष्टांत नाही सांगायचा. होता कृपा तुमची पशु बोले वेद, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेड्यामुखी वेद बोल विला. आणि मग ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा सगळ्यात कठीण आहे वेद. असं म्हणतात, जेव्हा रेडेश्वराने ऋग्वेदाला प्रारंभ केला तर वचन असं आहे, रेड्यामुखी वेद बोलविला. काही ठिकाणी रेड्यामुखी वेद बोलविले असं बहुवचनसुद्धा आहे. म्हणजे सुरुवात केली ऋग्वेदापासून आणि बाकीच्या 4ही वेदाला आवृत्ती दिली रेडेश्वराने. तिथल्या विद्वान मंडळीने असा विचार केला, आपल्या घरामध्ये वेदांच्या पोथ्या आहेत, ते सगळ्या घेऊन या आणि रेडेश्वराच्या मुखातून बाहेर पडणारा जो वेद आहे तो ऐकून त्यांनी कुठं मुद्रण दोष, कुठं पाठभेद, वेदामध्ये तसा पाठभेद नाहीच आहे, कुठंच नाही. आज हेतू हिमाचल अगदी काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि अगदी भारताचा पूर्व दक्षिण भाग, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, कुठेही बघा वेदामध्ये पाठभेद नाही. सगळीकडे वेद सारखाच उच्चारला जातो. हे मानावं लागल ज्यांनी ती संहिता जतन करून ठेवली. पण असं म्हणतात की पैठण क्षेत्रातले वेद सर्वोत्कृष्ट आणि सर्वात शुद्ध आहे, कारण त्या काळामध्ये त्यांनी ते शुद्धीकरण करून घेतलं. सांगायचा भाव काय आहे, अमृतानुभवामध्ये ज्ञानोबाराय संस्कृतमध्ये रचना करू शकतात. आणि ज्ञानोबारायांची कृपा जर झाली तर निर्बुद्ध असणारा प्राणीसुद्धा अस्खलित संस्कृत भाषेतला कठीण वेद उच्चारू शकतो. त्याच ज्ञानोबारायांना श्रीमद भगवद्गीतेवर संस्कृत भाषेवर व्याख्यान करता आलं असतं, काही कठीण नाही, सहज करता आलं असतं की नाही. पण फक्त मराठी भाषिकांची दया आणि म्हणून ज्ञानोबारांनी आपल्यासाठी ती रचना मराठी भाषेमध्ये केली. ज्ञानोबारे आपल्या भाषेचा स्वाभिमान प्रगट करतात. आपली भाषा सर्वोत्कृष्टच आहे, त्यामध्ये वादच नाही. आणि जी आपली मातृभाषा, जी आपली आई पहिल्यांदा आपल्याला ज्या भाषेत बोलली ती आपली मातृभाषा आहे. आणि वर्तमान काळातलं संशोधन असं आहे, मातृभाषेमध्ये जसं शिकवलं जातं किंवा मातृभाषेमध्ये जसं कळतं तसं इतर भाषेमध्ये कळत नाही. वर्तमान काळामध्ये नाही का, कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखेमध्ये विद्यार्थी प्रवेश करतात की नाही, तर त्यांना वैद्यकीय शिक्षण असेल किंवा अन्य काही शिक्षण असेल, जर ते मराठी भाषेमध्ये दिलं ना तर त्या विद्यार्थ्यांना एवढे श्रम होणार नाही, कारण मातृभाषेमध्ये फार लवकर अवगत होत असतं. पण जेव्हा हे होईल तेव्हा तो सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला सुवर्ण काळ असेल. सगळं शिक्षण हे मातृभाषेत दिलं पाहिजे. मातृभाषेमध्ये लवकर कळतं आपल्याला. आणि खरं असं आहे, मराठी भाषेमध्ये आपल्याला जेवढी ज्ञानेश्वरी चांगली कळू शकते ना, तेवढी इतर भाषेमध्ये कळेल का? इतर भाषेमध्ये अनुवाद होईल, इतर भाषेमध्ये भाषांतर होईल, पण मराठी भाषेची सर मात्र कशालाही येणार नाही. हा अनुवाद करता येईल आपल्याला, भाषांतर करता येईल, पण ज्या अर्थाच्या अनेक छटा असतात ना अर्थाच्या, त्या मात्र मातृभाषेशिवाय कळू शकत नाही. ज्ञानोबारा म्हणतात, हा माझा शब्द आहे. ज्या भाषेला ज्ञानोबाऱ्यासारख्या संतांनी माझा मराठाची बोल म्हणावं, त्या भाषेचा गौरव यापेक्षा आणि काय असेल? जगामध्ये संत कशालाच माझं म्हणत नाही, एकाही पदार्थाला माझं म्हणत नाही, देहालाच माझं नाही म्हणतात का? देहाला माझं म्हणत नाही ते. तरी जो या देहावरी उदास ऐसे या परी, भक्त ऐसे जाना जे देही उदास. संत फक्त देवाला माझं म्हणतात किंवा एक संत दुसऱ्या संतांना माझं म्हणतात. ज्ञानोबा माझा, फक्त संताला आणि देवाला माझं म्हणतात. आणि ते ज्ञानोबाराय जर मराठी भाषेला माझा मराठाची बोल म्हणत असतील तर यातून कळून घ्यायचं ज्ञानोबाऱ्यांचं आपल्या मराठी भाषेवर किती निरुपम प्रेम असेल, की ज्या प्रेमाला उपमा देता येणार नाही. स्वाभिमान आहे, स्वाभिमान असावा बरं, अभिमान नसावा, स्वाभिमान निश्चित असावा. पुढे सांगतात, आता हा ज्ञानोबारायांनी शब्दाचा केलेला गौरव आहे. कोण आहे ज्ञानोबाराय? साक्षात महाविष्णूचे अवतार आहे. महाविष्णूचा अवतार असणाऱ्या ज्ञानोबारायांनी माझा मराठाची बोल म्हणावं, यात मराठी भाषेचा गौरव आहे. ज्यांच्यावर निवृत्तीनाथांची पूर्ण कृपा प्राप्त आहे
त्यांनी मराठी भाषेच्या बोलाला माझं म्हणावं यातही गौरव आहे. आणि ते ज्ञानोबाला काय म्हणतात, माझा मराठाची बोल. याचे दोन अर्थ होतात. मराठाची बोल म्हणजे मराठी भाषेतला प्राकृत शब्द, प्राकृत भाषेतला शब्द, किंवा मराठा शब्दाचा दुसरा अर्थ होतो माझा मराठी भाषेतला शब्द साधा आहे, सरळ आहे, सरळ. ते ज्ञानोबाला म्हणतात सरळ आहे. आता महाविष्णूचे अवतार असणारे ज्ञानोबा आहे. व्यक्तिमत्व बोलतं कसं, त्या व्यक्तिमत्वाच्या उंचीवरून शब्दाचा थाव लागत असतो. महाविष्णूच्या अवतारांनी म्हणावं माझा शब्द सरळ आहे. सामान्य पुरुषांनी म्हणलं ना माझे शब्द सरळ आहे, मान्य होईल ना आपल्याला, अडचण काहीच नाही. पण महाविष्णूंनी म्हणावं की माझा शब्द सरळ आहे, त्यात नम्रता आहे, शब्द काय उंचीचा आहे. निवृत्तीनाथांची पूर्ण कृपा ज्यांना प्राप्त आहे, म्हणजे नाथ संप्रदायाचा पूर्ण आशीर्वाद ज्यांच्यावर आहे, त्यांनी म्हणावं माझा मराठाची बोल. त्या शब्दाचा गौरव आहे. आणि पुढे फक्त जाऊन सांगतो, ज्या ज्ञानोबारायांनी सत्यवादाचं तप अनंत कल्पापर्यंत केलेलं आहे, त्यांनी म्हणावा हा माझा सरळ शब्द आहे. त्या शब्दाचा आणखीन गौरव आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू, असं म्हणत असेल तर ज्ञानोबारायांचं अवतारकृत जीवन, सद्गुरूंचा कृपा प्रसाद आणि सत्यवादाचं तप या त्रिवेणी संगतमधून आलेला जो शब्द आहे तो साधा असेल का? ज्या शब्दाच्या पाठीमागे सत्यवादाचं तप आहे, श्रीगुरूंची पूर्ण कृपा आहे आणि साक्षात महाविष्णूचे अवतार ज्या शब्दांचा उच्चार करतात, तो शब्द साधा असेल, सरळ असेल का? नाही. पण ज्ञानोबांची नम्रता आहे, नम्रता आहे. माझा मराठाची बोल सरळ शब्द आहे, मराठी भाषेतला शब्द आहे. पण जरी तो शब्द साधा असेल तरीसुद्धा तो शब्द सामान्य प्रभावाने नाही, विशेष प्रभावाने संपन्न आहे. कसा? माझा मराठाची बोल कौतुकाने. शब्द साधा आहे, परंतु जर स्पर्धा करू लागला, आता ती स्पर्धा ज्ञानोबारायांची आहे, ज्ञानोबारांची शब्दाची आहे. ते स्पर्धा करत असताना मी असं वाक्य एक काल ऐकलं एका व्याख्यानामध्ये, आपला मित्र सामान्य असेल तरी चालेल, पण आपला शत्रू बलवान असला पाहिजे. कारण आपला शत्रू जर बलवान असेल ना, तर त्या बलवान शत्रूमुळे आपलं सामर्थ्य वाढत असतं. म्हणून रावणाने शत्रुत्व करत असताना बाकीच्या लोकांसोबत नाही केलं तर प्रभू रामचंद्रांसोबत. तो शिशुपाल त्याने बाकी कोणासोबत भांडणं नाही केले. भरलेल्या सभेमध्ये 100 अपशब्द वापरले देवाला. राजसी यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दींनीच ती जलाशी. आपला शत्रू वैरी कोण आहे याहून अनंत काळापर्यंत आपलं सामर्थ्य प्रगट होत असतं. तो भागव्यवहारातला सोडून द्या. ज्ञानोबारायांचा शब्द हा सरळ आहे. स्पर्धा कोणाबरोबर करतो? दुधाबरोबर नाही, अमृताबरोबर. परी अमृतातेही कौतुके पैजा जिंके. अशी पैज म्हणजे शर्यत टाकल्याबरोबर तो अमृताला जिंकून घेईल. म्हणजे अमृताबरोबर स्पर्धा करणारा ज्ञानोबारायांचा सरळ शब्द आहे. पण कधीकधी असं होतं, ज्याच्याशी आपण स्पर्धा करतो, ज्याला आपण जिंकून घेतो, त्याला जिंकत असताना आपल्याला दम लागतो. समजा व्यवहारामध्ये 2 विद्यार्थी पळतात. पळत असताना एखाद्या व्यक्तीला, मित्राला मागं टाकायचं आहे आणि आपल्याला पुढं जायचं आहे, तर त्याला मागं टाकण्यासाठी किंवा जिंकून घेण्यासाठी दमछाक होते की नाही? ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. अमृताला माझा शब्द पैजेने जिंकून घेईल, पण ते करत असताना या शब्दाला कष्ट नाही पडणार. कौतुके म्हणजे सहज, कोणत्याही प्रकारचे श्रम न करता माझा शब्द अमृताला जिंकून घेईल. मग अमृताच्या ठिकाणी 2 गुण आहेत. कोणते गुण आहेत? एक, अमृताच्या ठिकाणी गोडी आहे, आणि दुसरं, अमृत प्राशन केलं
की जीवाला अमरपणा प्राप्त होतो, हे अमृताच्या ठिकाणचे 2 गुण आहेत. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, या 2ही गुणांच्या बाबतीमध्ये माझा शब्द त्या अमृताला सहज मागं टाकेल. दोन्हीच्याही बाबतीमध्ये सांगून जातो. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये पुढं असं म्हटलं आहे, एक फक्त यातला भाव लक्षात घ्या बरं. प्रसंगी मनुष्य अमृताला सुद्धा मागे सावरू शकतो. प्रसंगी कसं? ज्ञानोबा म्हणतात, तमोगुणाचा प्रभाव झाला एका व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आणि त्याला झोप आली. झोपेच्या प्रसंगाला एखादा व्यक्ती त्याला म्हणला, हो अमृत घ्या ना थोडंसं. ज्ञानोबा म्हणतात, तू इतका आळशी आहे, इतका आळशी आहे. जर त्याला झोप आली तर झोपेमध्ये सुख आहे की नाही, तर त्या झोपेच्या सुखासाठी तो अमृताला सुद्धा नाकारू शकतो. अमृतही परी नेघे जरी निदा आली. मला त्यातला फक्त एक भाव घ्यायचा आहे, म्हणजे व्यक्ती तमोगुणाचा असू द्या, पण झोपेच्या सुखासाठी तो अमृताचाही तिरस्कार करू शकतो की नाही. म्हणजे झोपेतल्या आनंदासाठी तो अमृताच्या गोडीला सुद्धा मागे सरसावू शकतो. हा तमोगुणाचा व्यक्ती करू शकतो. अमृताच्या गोडीला सुद्धा व्यक्ती कधी कधी कंटाळू शकतो. अमृतामध्ये गोडी आहे आणि अमृतामध्ये अमरपणा करून देण्याची शक्तीसुद्धा आहे. पण या 2 गोष्टीचा आणि ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या शब्दाचा विचार केला तर शब्दातही गोडी आहे आणि ज्ञानोबांच्या शब्दामध्ये सुद्धा अमर करण्याचं सामर्थ्य आहे. या 2 गोष्टीचा आणि अमृताची स्पर्धा जर आपण केली तर अमृताला मागं पडावं लागतं. म्हणजे का बरं? कारण अमृतामध्ये गोडी आहे असं आपण म्हणतो, पण कधी कधी अमृताची गोडीसुद्धा नाचते बघा, नाचते. चोखोबारायांच्या चरित्रात असा प्रसंग आला की एकदा अमृतामध्ये वीट निर्माण झाला. अमृत विटलं स्वर्गातलं आणि मग ज्याने प्राशन केलं त्याला ते पचे ना. एखादा पदार्थ जर बिघडला ना आणि जर तो व्यक्तीच्या सेवन करताना लक्षात नाही आला तर तो पदार्थ आहे तो खाण्याच्या अगोदर बिघडलेला असतो आणि बिघडलेला पदार्थ खाल्ला की पोट बिघडतं. आणि जोपर्यंत आपलं उदर त्या बिघडलेल्या पदार्थाला पूर्णपणे पोटातून बाजूला नाही करत तोपर्यंत कष्ट होतात. मग ते स्वर्गातल्या अमृत प्राशन केल्याबरोबर इंद्राचं आरोग्य बिघडलं आणि मग त्यांनी तो अमृताचा कलश आणला. शुद्ध कोण करणार? पैठणमध्ये आपलं पंढरपुरामध्ये जे मंदिरात पूजा करणारे लोक होते की नाही, त्यांना आवाहन केलं, एवढं अमृत फक्त आमचं शुद्ध करून द्या, काही करा. त्याला आमच्याकडून शक्य नाही. मग काय करा? काही नाही, चोखोबारायांच्या घरी चला. आणि चोखोबारायांच्या घरी जाऊन चोखोबारायांनी पाहिलं, दृष्टी टाकल्याबरोबर स्वर्गातलं अमृत पुन्हा शुद्ध झालं. अमृतसुद्धा विटू शकतं ना, पण ज्ञानोबाचा शब्द विटू शकतो का? अजिबात नाही. जवळपास 700-750 वर्ष होऊन गेले ज्ञानेश्वरीची रचना करून. आजही ज्ञानोबाचा शब्द अवीट आहे. अवीट गोडीच्या बाबतीमध्ये अवीट गे माये विटेना. पुढचं नका घेऊ. अवीट गे माये विटेना हा शब्द अवीट आहे आणि अनंत कालापर्यंत हा शब्द अवीटच राहणार आहे. आपल्या अगोदरही अनेक महापुरुषांनी ज्ञानेश्वरीचा अध्ययन केलं ना, तरी शब्द अवीटच आहे. वर्तमान काळातही आपण अध्ययनच करत आहे आणि भविष्य काळामध्ये अनेकही साधक या ज्ञानेश्वरीचा अध्ययन करतील, पण हा शब्द विटणार नाही. वर्तमान काळामध्ये कधी कधी काही भावगीत येतात बघा, आणि ते भावगीत जास्त कधी येतात? आषाढी वारी जवळ आल्यावर. प्रत्येक वर्षी नवीनच गाणी येतात, नवीनच पांडुरंगाचं वर्णन करायला नवीन येतात, पण किती दिवस चालतात ते? अगदी 5-6 महिन्याचा त्याला कालावधी असतो. लोक म्हणतात नाही ते बंद करा, दुसरं लावा काहीतरी, म्हणतात की नाही. पण रूप पाहता लोचनी अभंग कोणी म्हणतं का दुसरा म्हणा? नाही, अवीट आहे अवीट. म्हणून अमृतही विटू शकतं, पण ज्ञानोबारायांचे शब्द तुकोबारायांचे अभंग अभंगच आहे, ते भंग कधी पाहू शकणार नाही. म्हणजे रसमाधुर्याच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा विटण्याच्या बाबतीमध्ये अमृत विटतं, शब्द विटत नाही. अमृतामध्ये गोडी आहे, पण जर आपण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या शब्दाची गोडी पाहिली तर शब्दातली असणारी गोडी अमृतापेक्षा सुद्धा वरचढ आहे.
आपण आत्ताच उदाहरण दिलं, अमृतही परी नेगे. जर निद आली किंवा ज्ञानोबाऱ्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात बघा, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे किंवा अमृता ते पारुखे म्हणे. तिसरा पाठ आहे अमृता ते पारुष्य म्हणे. अमृत पारसा आहे बाजूला सर. अमृत ही परी नेघे, अमृताला तो सेवन नाही करत. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे अक्षरांशी. म्हणजे रस माधुर्याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाऱ्यांचा शब्द अमृताला मागे टाकणार आहे. हा झाला पहिला निकष. अमृताची सात वाकोडी लागो का अनुघडी, सुखाच्या दिवस कोडी गणी जातो का. तिथे अमृताचा 7 दिवस पाऊस पडला तर कोणी कंटाळतं का? अजिबात कंटाळत नाही, येऊ द्या म्हणतात. पण त्या अमृतालाही मागं टाकणारं हे ज्ञानामृत आहे, परमामृत आहे. हरिपाठामध्ये एक अमृत आले बघा, नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधरी जीवन काळा. ते नामामृत आहे. नामामृत ज्ञानामृत हे परमामृत आहे आणि याच्यासमोर स्वर्गातला अमृत अलीकडचं आहे. त्यातली गोडीचा विचार केला तर ही गोडी श्रेष्ठ आहे. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृतच आहे असं फिके पुढे. अमृत त्याच्यासमोर फिका आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतामध्ये जेव्हा परीक्षिती राजा शुकदेवांना शरण गेला, शुकाचार्यांना, म्हणजे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात बघा शब्द. बाबा नुसते शुकाचार्य नाही म्हणत कधी, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेवजी महाराज असा बाबांचा शब्द असतो. आणि मग ते श्री शुकाचार्य कथा सांगायला प्रारंभ करतात तेव्हा स्वर्गातले असणारे जे देव आहे ना ते अमृताचा कलश घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की परीक्षिती राजाला काय होणार आहे, 7 दिवसानंतर तक्षक सर्प चावणार आहे, म्हणजे परीक्षित राजा मृत्यूला प्राप्त होणार. त्यांनी श्री शुकाचार्यांना विनंती केली, एवढा अमृताचा कलश तुम्ही घ्या आणि याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला श्रीमद भागवताच्या कथेचं अमृत प्राशन करावा. म्हणजे काय, परीक्षित राजाला कथा नका सांगू, त्या कथेचं असणारं तव कथामृतम तप्त जीवनम किंवा त्या कथेतून पाझरणारं जे अमृत आहे ना ते आम्हाला द्या. ते शुकाचार्यांनी पाहिलं हे देव चॅप्टर आहेत, म्हणजे अमृताचा स्वर्गातला कलश घेतात आणि त्या मोबदल्यामध्ये आमच्याकडून कथेचं अमृत प्राशन करण्याची इच्छा करतात. अरे कथामृत आणि स्वर्गातला अमृत यांची तुलना कधी होईल का? जसं काचेचा तुकडा आणि महान असणारं रत्न यांची तुलना होऊ शकत नाही, तसं कथामृत आणि स्वर्गातला अमृत याची तुलना होऊ शकत नाही. म्हणून श्री शुकाचार्यांनी देवांना कथामृत दिलं नाही, देवाला सुद्धा कथामृत दुर्लभ आहे. कथेचा अमृत स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ, हा झाला पहिला अर्थ गोडीच्या अनुषंगाने. आणि दुसरा अर्थ असा आहे, अमृताच्या ठिकाणी अमरपणा देण्याचं सामर्थ्य आहे. हे फक्त म्हणायचं आपण. स्वर्गातलं अमृत ज्यांनी प्राशन केलं अमर होण्यासाठी ते सगळे मरतात. ज्ञानोबा म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, जेथ अमरत्व हे सिंहासन, अमर ही देवाला पदवी आहे. पण त्या पदवीचा विचार केला तर जेव्हा ज्ञानोबा स्वर्गामध्ये वर्णन करतात 9व्या अध्यायामध्ये बहारदारीचं वर्णन केलं, अमृताची कोठारी जी गावी, हे अमृताचे साठेच्या साठे भरलेले आहे. त्या 9व्या अध्यायातलं वर्णन ऐकलं ना, जे अमरत्व ही सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, गंधर्वगात गाणी, असे सगळे वर्णन ऐकले असं वाटतं जावं काय स्वर्गाला. पण ते स्वर्गाला जाण्याकरता अगोदर मरावं लागतं इथे. आणि मरणारे काही स्वर्गात सगळे जात नाही. आता ते पत्रिकेत लिहावं लागतं, तो भाग वेगळा आहे. लावावं लागतं की नाही, तो भाग वेगळा आहे. पण सगळे काही जात नाही. पण त्या स्वर्गाचं वर्णन करणारे ज्ञानोबा आहे पुढे लगेच 10व्या अध्यायामध्ये अमृताच्या बाबतीत काय म्हणतात, अमृत कसं आहे म्हणे, कुठून निर्माण झालं, क्षीरसागरातून. पण क्षीरसागरातून एकटा अमृत जन्माला नाही आलं, त्या अमृत नंतर आलं. त्या अमृताच्या अगोदर सुरुवातीला या अमृताचा मोठा भाऊ जन्माला आला. काय नाव त्याचं, काळकूट विष. ते उघड भगवान शंकरांनी प्राशन केलं म्हणून बरं आहे. पहिल्यांदा कोण आलं,
काळकूट नावाचं विष. 14 रत्न जे आले ना, त्या 14 रत्नांच्या सगळ्यात मोठा भाऊ कोण असेल तर विष आहे. म्हणून वर्णन करतात जे काळकुटाचे सहोदर. हे अमृत नाही आहे, काळकुट नावाचा सख्खा भाऊ आहे अमृत. आणि मग थोडेफार गुण येणार ना त्याच्यामध्ये. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर. मृत्यूच्या भयामुळे अमर लोकांनी अमर होण्यासाठी अमृत प्राशन केलं. पण दुर्दैव, जे अमर होण्यासाठी प्राशन केलं ते अमृत त्यांना अमर करू शकलं नाही. म्हणे का बरं? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 12 तासात 14 इंद्र मरतात. जे देहाचे पुरंदर 14 जाती. मग सांगा बरं, ब्रह्मदेवाच्या एका 12 तासाच्या दिवसामध्ये अमृत प्राशन करणारे 14 इंद्र जर मरत असतील तर ते अमृत अमरपणा प्राप्त करून देत असं म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. म्हणून जया वायाची अमृतपणाचा आभास, व्यर्थच फक्त अमृताला अमृत असं नाव आलं, ते अमरपणा प्राप्त करून देत नाही. पण ज्ञानेश्वरीतलं ज्ञानामृत ज्यांनी प्राशन केलं ते ब्रह्मपदाला प्राप्त होतात. तो का म्हणे का मरणेचे सरे नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते. ज्याला ज्ञानेश्वरीच्या महावाक्यातून ओवीतून आत्मसाक्षात्कार झाला असा असणारा साधक त्या पदाला प्राप्त होतो की जिथून पुन्हा त्याला संसाराला यावंच लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली का. या ज्ञानेश्वरीतून ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाचं सामर्थ्य असं आहे, जो ज्ञानाच्या द्वारे भगवंताशी एकरूप होतो त्याला संसाराची पुन्हा वृत्ती करावी लागत नाही. मग खरं सांगा, अमृत प्राशन करून अमर होणं चांगलं आहे का ज्ञानेश्वरीतलं ज्ञानामृत प्राशन करून ब्रह्मस्वरूपाने अमर होणं खऱ्या अर्थाने सार्थक आहे? तर हे सार्थक आहे. म्हणून माझा मराठाचे बोल, माझा ज्ञानेश्वरीतला शब्द सरळ आहे, साधा आहे. पण जर अमृताबरोबर त्याची पैज लावली तर अमृतातेही कौतुके पैजा जिंके. तो सहज अमृताला जिंकून घेईल असा शब्द आहे. ज्ञानोबाला म्हणतात आयसी अक्षरे रसिके मिळवीन. रसिके म्हणजे अत्यंत गोड मधुर अक्षर ज्ञानेश्वरीमध्ये मी मिळवील. सरस रचना करील, सगळ्या अक्षरांची रचना करून तो अक्षरांचा समूह मी एकत्र मिळवील, एकत्र करील. ते अक्षर रसिक असतील. म्हणजे एखाद्या भूतानी प्रेतानी पिशाच्यानी सुद्धा जर ज्ञानेश्वरीचं पारायण ऐकलं तर त्याच्या अंतकरणामध्ये सात्विकाचा पाझर फुटेल. आणि ज्याचं अंतकरण अगोदर शुद्ध आहे त्याने जर हा शब्द ऐकला तर त्याला ऐकल्याबरोबर समाधी लागेल. खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. इतकी गोड ही अक्षर ज्ञानेश्वरीची आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी पसाई दानामध्ये सगळ्यांच्याकरता सगळं मागितलं, सगळ्यांच्याकरता. ज्ञानेश्वरी त्या पसादानातल्या ओव्या 9 आहेत. 9 ओव्यापैकी पहिल्या ओवीमध्ये प्रास्ताविक आहे, शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबाराचं समाधान आहे. राहिल्या 7 ओव्या. 9 ओव्यातून 2 गेल्या, 7 राहिल्या. 7 ओव्यापैकी 3 ओव्यामध्ये संतांचं वर्णन आहे. आता किती राहिल्या? 4 ओव्या. त्यामध्ये 4 ओव्यामध्ये जे खळाची व्यंकटी सांडो या 2-3 ओव्यामध्ये जगाकरता मागणी केली. आणि 1 ओवी मात्र अशी आहे की ज्या साधकाने आपलं जीवन या ग्रंथाला अर्पण केलेलं आहे त्याच्याकरता स्वतंत्र मागणी केली. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये द्रष्टादृष्ट विजय हो आवेजी. या जगतामध्ये विशेष लोकांचा एक वर्ग आहे. कोणता वर्ग? ग्रंथोपजीविये. ज्यांचं जीवन म्हणजे ग्रंथ आहे, जे जगतात ग्रंथासाठी. ग्रंथ वाचल्याशिवाय, ग्रंथाचं अर्थचिंतन केल्याशिवाय ज्याला जगावंसच वाटत नाही त्यांना म्हणतात ग्रंथोपजीविये. आणि त्या लोकांसाठी त्या साधकांचं ज्ञानोबाने स्मरण आहे म्हणून एका स्वतंत्र ओवीमध्ये स्वतंत्र मागणी केली. आणि ग्रंथोपजीविये विशेष वर्ग आहे बरं का हा.
जो ग्रंथासाठी आपलं जीवन अर्पण करतो आहे, ग्रंथासाठी, आणि त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही ठिकाणी त्यांना विजय प्राप्त व्हावा, म्हणजे इहलोकातलंही सुख मिळावं, पारलौकिकही सुख मिळावं. इहलोकातल्या जगतामध्ये पारलौकिक जगतातल्या भोगामध्ये त्यांना विजय मिळावा. तिसरा अर्थ असा होईल, त्यांना जिवंत राहत असताना जीवनमुक्तीही मिळावी आणि देह पातानंतर त्यांना विदेह कैवल्य, विदेह मुक्तीसुद्धा प्राप्त व्हावी. पण हे ग्रंथ काही सामान्य नाही आहे. जीवन ज्याने अर्पण केलं त्यांचं स्मरण ज्ञानोबाला करतात, आणि ज्याला या ग्रंथामध्ये असणारा आनंद सेवन करता येतो ना, त्याला बाकीचा कोणताही आनंद सेवन करावासा वाटत नाही. ज्याला उच्चतम आनंद मिळाला तो सामान्य क्षणभंगुर आनंदामध्ये कधीसुद्धा रममानच होत नाही. ऐसी अक्षरे, क्षर म्हणजे विनाश, आणि ज्याचा विनाश होत नाही त्यांना म्हणतात अक्षर. दोन शब्द आहे, त्याचे दोन अर्थ होतात. अक्षर तत्वसुद्धा आहे, अक्षरम ब्रह्म परमम, आणि जे शब्द असतात ना त्याचाही कधी विनाश होत नाही. बघा, शब्द या अर्थाने अमरच आहे. क्षर म्हणजे विनाश कधी होत नाही. अशा प्रकारची मधुर रसाने युक्त असणारी, माधुर्याने संपन्न असणारी अक्षर मेळवीन, हे ज्ञानोबारायांची प्रतिज्ञा आहे. ज्या मातृभाषेला ज्ञानोबाराय माझा म्हणतात, त्याचं अध्ययन केल्यानंतर अमरपणा सहज प्राप्त होतो. ते ज्ञानेश्वरीच्या संबंधाने मी कथा वाचली आहे. त्या कथेच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरी सांगते कसं म्हणे, मग पंढरपुरामध्ये घडलेला इतिहास आहे म्हणे हा. पंढरपुरामध्ये एक व्यक्ती अशी होती, वैद्य होती, आणि ते वैद्य असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकारचे लोक चिकित्सा करण्याकरता यायचे. त्यांनी जर एखादं औषध दिलं तर त्या रुग्णाला परत येण्याचं कामच नसायचं. व्यवहारामध्ये आता काय म्हटलं जातं, 2-4 दिवसाचे औषधं घ्या आणि 4 दिवसांनी परत या. कशाला सांगता येत नाही ना शक्य. म्हणजे औषधाचा परिणाम असा होऊ शकतो, संशय राहतो. पण तो वैद्य असा होता, एकदा औषधोपचार केला, झाड पाल्याचं औषध दिलं की परत येण्याची गरज नाही. पण त्यांचा नित्यनेम होता, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, आणि ज्ञानेश्वरीचं वाचन नित्यनेम झाल्याशिवाय औषध द्यायचं नाही. त्यांच्याकडे लांबून लोक यायचे. पंढरपुरामध्ये घडलेला इतिहास आहे. एके दिवशी त्यांच्याकडे एक व्यक्ती आला. त्याच्या डोक्याला त्याला खोक पडलेली होती, आपण काय त्याला घाव झालेला होता, आणि काही उपचार केला तर रक्त आणि पू वाहत होता. मग त्या वैद्याने काय केलं, थोडासा औषधाचा अभ्यास करून झाड पाल्यापासून एक गोळी तयार केली, जखमेवर लावली आणि कापडाची पट्टी बांधली, आणि सांगितलं आता जर तुम्हाला तर परत येण्याचं काम नाही, पण जर वाटलं तर 2-4 दिवसांनी तुम्ही येऊ शकता. तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी आला आणि पाहिलं तर जखमेत काहीच बदल नाही झाला, जखम कालच्याप्रमाणेच होती. या वैद्याने विचार केला, आतापर्यंत असं कधीच घडलं नाही, आपण एकदा औषधोपचार केला की परत कोणत्याही रुग्णाला यावं लागलं नाही, बरं जाऊ द्या, काहीतरी चूक होऊ शकते. दुसऱ्या दिवशी नवीन औषध तयार केलं, सांगितलं आता येण्याचं काम पडणार नाही. तिसऱ्या दिवशी परत तो व्यक्ती आला. असं 2-4 दिवस होत राहिलं, आणि मग त्या वैद्याने विचार केला, नेमका हा व्यक्ती आहे तरी कोण, ज्या अर्थी आतापर्यंत मी उपचार केला तर कोणाला मागं यावं लागलं नाही, आणि या रुग्णाला परत परत यावं लागतं आहे. नेमका हा रुग्ण असेल कोण, आपण विचारू कोणाला, ज्ञानेश्वरीला विचारू. त्याची श्रद्धा आहे. आजही मराठवाड्यामध्ये काही श्रद्धा आहे. बरं, जर असं श्री गुरु चैतन्य महाराजांनी पाठा सांगितलं एका, आजही आहे ती श्रद्धा, किंवा चंद्रशेखर महाराजांनी बहुतेक सांगितलं की मराठवाड्यामध्ये जर आपल्याला एखादा प्रश्न पडला तर ते ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवतात, आणि आपल्या मनातला प्रश्न ज्ञानेश्वरी ग्रंथाला सांगतात. आणि खरं आहे, आपल्या मनातली सगळी प्रश्न ज्ञानेश्वरी सोडवू शकते, ज्ञानेश्वरीच सोडवू शकते. मग त्यांनी त्या ग्रंथाचा असं प्रश्न सांगायचा आणि ग्रंथ उघडायचा, आणि ग्रंथाचं कोणतंही पान उघडलं तर उजव्या किंवा डाव्या भागामध्ये जो ग्रंथ उघडला आहे, जेवढ्या ओव्या दोन्ही बाजूला आहे त्यातली कोणती तरी ओवी, त्या ओवीतलं कोणतं तरी पद आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं. आजही ती श्रद्धा आहे. करून बघा प्रयोग, तुम्हाला नक्की उत्तर आठवेल किंवा उत्तर मिळेल. मग त्या वैद्यांनी तसंच केलं. त्यांना प्रश्न पडला की हा रुग्ण नेमकं कोण आहे,
आणि जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरीला प्रार्थना केली आणि उघडलं तर पहिल्या अध्यायातली ओवी निघाली. कोणती ओवी? हा अश्वत्थामा पहिलं पाही. ते ओवीवर त्यांचं लक्ष गेलं. ते म्हणले आपल्या दारामध्ये आलेला हा कोण आहे? अश्वत्थामा. मनुष्याच्या रूपात आला होता. कारण त्या अश्वत्थाम्याने झोपेमध्ये असताना द्रौपदीची 5 मुलं मारली आणि त्याच्या मस्तकावर एक रत्न होतं. ते भगवंताने काढून घेतलं. ते रत्न काढल्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये घाव पडला आणि तो कशानेच बुजत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जो ज्ञानेश्वरीमध्ये रमला आहे त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. माझा मराठाची बोल कौतुके, पण तो अमरपणा देण्याच्या बाबतीत अमृतापेक्षा सरस आहे. ज्या ज्या व्यक्तीने ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं तीच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान संपादन करून खऱ्या अमृत स्वरूपाला प्राप्त झाली. त्यांना पुन्हा जन्माला यावं लागत नाही. अशी रसयुक्त संपन्न अक्षरं मी संपादन करील, मी ते मिळवील आणि ते अक्षरं पाहिल्यानंतर त्या अक्षरावर मालकी हक्क गाजवण्यासाठी कोण कोण काय काय प्रयत्न करतील असा विचार ज्ञानोबाला सांगणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.